हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला आरक्षण पोलीस भरतीमधून याच्याबद्दल काही विशेष माहिती. तर महिलांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप करू नका. तसेच आपल्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पहिली तर गोष्ट, महिला आरक्षण सर्टिफिकेट कोणत्या कास्टला लागू होते. तर बघा, पहिले इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जेही महिला आरक्षण सर्टिफिकेट काढताय ते महिला आरक्षण सर्टिफिकेट मी तर तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. बघा इथं लिहिलं आहे, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता शासकीय निमशासकीय शासनानुदान संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी उन्नत व्यक्ती स्लॅश गट क्रिमिलेअर यामध्ये मोडत नसल्याबाबतचा प्रमाणपत्र असते. म्हणजे तुम्ही जेव्हा कास्ट मधून फॉर्म भरता आणि तुम्ही जर कास्ट मधूनच जर लागत असाल तर याची तुम्हाला काहीही गरज नाही. ही गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा. कास्ट मध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी लागत असेल तर या ठिकाणी या सर्टिफिकेटचा काही उपयोग नाही. तुमचं नॉन क्रिमिलियर हेच तुमच्यासाठी महिला आरक्षण सर्टिफिकेट असतंय. पण पोलीस भरतीमध्ये कसं होतंय, आपल्याला मार्क जास्त पडले ग्राउंडच्या वेळेस आणि आपण त्या ठिकाणी ओपन मध्ये जाण्यासाठी या सर्टिफिकेटची गरज असते. एक महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे. इथं त्या ठिकाणी सर्व इथं प्रमाणित करण्यात येते की शासन निर्णय वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव असतंय आणि कोणत्या गटातील आहे परत एक वेळ बघा. इथं या ठिकाणी दिलेलं आहे की तुमच्या कुटुंबाचं 3 वर्षाचं सर्व मार्गांनी मिळून होणारं उत्पन्न हे 8 लाख रुपयाच्या आत असेल तर कोणत्या प्रवर्गातील, इथं बघा स्पष्ट आहे, कोणत्या प्रवर्गातील, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता. म्हणजेच जेव्हा तुम्ही ओपन मध्ये असता तेव्हा तुम्हाला या सर्टिफिकेटची गरज आहे. इथे अजून एक सर्टिफिकेट दाखवतो बघा, दुसरं इथेही लिहिलेलं आहे, प्रमाणित करण्यात येते की शासन निर्णय दिलेला आहे कोणत्या गटातील विहित, त्या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे बघा. बघा खुल्या प्रवर्गातील लिहिलेलं आहे, कोणत्या प्रवर्गातील, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र असते आणि याची मर्यादा त्या ठिकाणी 8 लाख रुपयापर्यंतची 3 वर्षाचं उत्पन्न मिळून असली नाही पाहिजे. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या साइड मध्ये जेव्हा आपण सुरुवातीला फॉर्म भरत होतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला महिला आरक्षण सर्टिफिकेट यस केल्यानंतर काय होतं आणि आता कसं झालेलं आहे हे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. आता आपण त्या वेबसाईटवर जाऊयात. ठीक आहे, बघा आता आपण त्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि वेबसाईटवर आपण आता ते ऑलरेडी लॉग इन वगैरे करून पदासाठी अर्ज करा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपण इथं पहिले नाव भरणार. नाव मी असंच XYZ टाकणार आहे. इथं त्या ठिकाणी कुणाचंही मी नाव टाकणार नाही. XYZ अशी मी या ठिकाणी टाकणार आहे. प्रत्येक ठिकाणी XYZ, सर्वच XYZ करून त्या ठिकाणी मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हे करत आहे. तर XYZ सर्वच ठिकाणी मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी कोणत्याही पदासाठी निवडतो. या ठिकाणी मी पोलीस कॉन्स्टेबल निवडलं. पोलीस कॉन्स्टेबल निवडल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा सर्वांनाच माहिती आहे, ह्याच्याबद्दल काहीही शंका नाही. इथं मी जिल्हा सिलेक्ट करतो SP रायगड. त्याच्यानंतर पुढील पृष्ठ मी या ठिकाणी करतो आणि त्याच्यानंतर पाहू आपण आता. बघा या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण मी हो करतो, बाकी सर्व ऑटोमॅटिक ऑप्शन नाही होतात. हे एक चांगली गोष्ट आहे फॉर्म भरताना की आपण याच्यातलं एक आरक्षण ओके केलं म्हणजे बाकी सगळे आरक्षण ऑटोमॅटिकली नाही होतात. तर हे नाही झालेले आहेत सर्व. आता मी इथं पाहू शकता तुम्ही महिला आरक्षण या ठिकाणी मी यस केलेलं आहे. ठीक आहे, हे महिला आरक्षण यस केल्यानंतर आता इथे मी प्रवर्ग निवडतो. मी या ठिकाणी प्रवर्ग समजा SC निवडला. SC निवडल्यानंतर मला इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे टाकते, ते मी व्हिडिओ स्किप करतो आणि तुम्हाला पुढचा दाखवतो. पाहूयात. तर बघा इथं आपण आता या पेजवर आलेलो आहोत जिथं फिमेल रिझर्वेशन आपल्याला दिसत असेल या ठिकाणी. आणि सुरुवातीला आपण या ठिकाणी फिमेल रिझर्वेशन घेतल्यानंतर इथं आपल्याला सर्टिफिकेट आहे का, होय, आणि त्याच्यानंतर इथं दिनांक टाकायचा होता पण तो दिनांक आता इथून गायब झालेला आहे. फिमेल रिझर्वेशनचं त्या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी क्रमांक आणि दिनांक मागत नाही. म्हणून जर समजा तुम्ही पूर्वी फॉर्म भरला असेल तर पूर्वीच्या फॉर्म मध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट नसल्यामुळे जर तुम्ही नो केला असेल तर माझं एक सजेशन आहे की तुम्ही तो फॉर्म कॅन्सल करून नवीन फॉर्म भरू शकता. बाकी तुम्हाला तुमच्या मर्जीवर करायचं आहे. माझं काम आहे सांगायचं, तुम्ही शेवटी तुम्हाला ठरवायचं की या ठिकाणी काय करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण फिमेल रिझर्वेशन बद्दल पाहिलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.